हॅलो नमस्कार, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कैरीची एक चटपटीत अशी रेसिपी। तर आज बनवणार आहोत आपण कैरीचा तक्कू। तर मार्केटमध्ये कैऱ्या ह्या यायला लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर छान असं तोंडाला चटपटीत अशी चव हवी असते। तर हा जो पदार्थ आहे तो आपण आज बनवणार आहोत। अगदी ताटाची शोभा वाढवतो आणि आंबट गोड तिखट चवीचा हा तक्कू एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा आणि पटकन असा होतो त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर तक्कू बनवण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली होती। ती स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून बारीक अशी किसून घेतलेली आहे। तर आपल्याला जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक कैरी जी आहे ना ती किसून घ्यायची आहे। आणि इथे मी तोतापुरी कैरी वापरलेली होती। तर तोतापुरी कैरी जी आहे तिचा आंबटपणा कमी असतो, त्यामुळे इथे मी आहे ना अर्धा वाटी एवढीच गूळ घेतलेली आहे। सॉरी मी कप बोलली, पण मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। आणि आता ही जी आपण किसून घेतलेली कैरी आहे ना ती आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। गुळाचं प्रमाण योग्य घेता यावं यासाठी हा जो किसून घेतलेला किस होता तो मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला होता। म्हणजे वाटीने आपण मोजून घेतलं की आपल्याला गुळाचं प्रमाण योग्य असं घेता येतं। तर इथे मी जो वाटीत किस घेतलेला होता तो आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण आहे ना चवीपुरता मीठ घालून घेऊया। तर इथे मी पाव छोटा चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे। आणि आता हे जे मीठ आहे ना ते कैरीच्या या किसासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं। मिठामुळे या किसाला आहे ना छान असं पाणी सुटलं जातं। घातलेलं मीठ कैरीच्या किसाबरोबर व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये ना गूळ घालून घेणार आहोत। तर आपण एक वाटी कैरीचा किस घेतलेला होता, तर एक वाटी किसासाठी इथे मी आहे ना अर्धी वाटी गूळ वापरणार आहे। आणि मी आहे ना तोतापुरी कैरी वापरलेली होती। तर तोतापुरी कैरीचा आंबटपणा हा इतर कैऱ्यांपेक्षा कमी असतो, त्यामुळे इथे मी आहे ना अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे। तर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण आहे ना ते पाऊण वाटी वापरा। जास्त पण गूळ वापरायचा नाहीये। जर जास्त गूळ वापरला ना तर गुळामुळे आहे ना पाणी जास्त सुटतं, तर त्यामुळे आहे ना पाऊण वाटी हे प्रमाण योग्य आहे। आता गूळ घातल्याच्या नंतर हा जो गूळ आहे ना तो सुद्धा या कैरीच्या किसासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे ह्या ज्या गुळाचे आपण तुकडे करून घेतलेले होते त्याचे जे काही खडे आहेत ना ते छान असे विरघळले गेले पाहिजेत। तर थोडा वेळ आहे ना 2-3 मिनिटं लागतात आणि पटकन हा गूळ जो आहे ना तो विरघळला जातो। 2-3 मिनिटांनी आहे ना गूळ इथे बऱ्यापैकी छान असा विरघळला गेलेला आहे। आता आहे ना आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे आहे ना 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। इथे मी गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आहे ना आपल्याला एक मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल जे आहे ना ते आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करायचं नाहीये, हलकं गरम करायचं। आणि आपल्याला आहे ना आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर आहे ना इथे आपल्याला एक मोठा चमचा एवढी मोहरी घालून घ्यायची आहे। आपण जी मोहरी घालणार आहोत ना ती फक्त तडतडली गेली पाहिजे, करपली अजिबात करपवायची नाहीये। त्यानंतर आहे ना पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे। तर हिंग जो आहे ना तो यामध्ये आवर्जून घाला, कारण की हिंगाचा खूप छान असा फ्लेवर आपल्या ह्या तक्कूला येणार आहे। त्यानंतर ही जी फोडणी आहे ना ती आपल्याला थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। फोडणी पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं आहे, नाहीतर जे आपण हळद आणि लाल तिखट घालणार ते करपण्याची शक्यता असते। तर इथे मी आहे ना काश्मीरी लाल मिरचीचं एक मोठा चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे। याचा रंग आहे ना खूप सुरेख येतो। आता हे जे आपली फोडणी आहे ना ती आपण हा जो कैरीचा तक्कू आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता इथे जो आपला गूळ आहे तो पूर्णपणे विरघळला गेलेला आहे। आता आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे ती खमंग फोडणी या तक्कूवर आपल्याला घालून घ्यायची आहे। तयार केलेली खमंग फोडणी जी आहे ती आपण या किसावर घालून घेऊया। आणि आता मी याच्यातला आहे ना थोडासा किस हे जे तडका पॅनमध्ये आपली जी फोडणी लागलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी सगळी म्हणजे तडका पॅनमधून या किसासोबतच घालून घेत आहे।
आणि आता ही जी फोडणी आहे ना ती व्यवस्थित सगळ्या या किसासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आणि इथे जो आपला मस्त असा चटपटीत आणि चटकदार इथे तक्कू तयार आहे। एकदम पटकन आणि लगेच होणारी ही चटकदार तक्कूची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचं बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।